नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे दोडका आणि शेपूची पौष्टिक भाजी तुम्हाला दाखवणार आहे। ती भाजी कशी करायची बघूया आपण। त्यामध्ये 4 टेबलस्पून मी तुरीची डाळ घालते। हे पहा, इथे शेपू मी धुवून घेतलेला आहे, तो बारीक चिरायचा आहे। हे दोडका आहे, दोडका बारीक नाही चिरायचं आहे, थोडंसं जाड मोठंच चिरायचं आहे। आणि इथे आपण तुरीची डाळ भिजत ठेवली आहे। आता दोडका सोलायला घेऊया आपण। दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत। दोडक्यामुळे शरीरातील इम्युनिटी वाढण्यास मदत होते, शिवाय शरीरातील ॲसिडिटीचं प्रमाण कमी होतं। त्याच्यामुळे दोडकं हे शरीराला खूप पौष्टिक आहे। आता आपण काय करायचं, दोडक्याच्या ह्या अशा मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या भाजीमध्ये टाकल्यावरती त्या गाळ होऊ नयेत। दोडकं चिरून झालं आहे आणि शेपूची भाजीसुद्धा बारीक चिरून घेतली आहे। त्यामध्ये आपल्याला 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि ही आपण भिजत घातलेली तुरीची डाळ घालायची आहे। इथे आपण फोडणी नाही घालणार आहोत, डायरेक्ट कढईमध्ये आपण भाजी काढून घेणार आहोत। ज्यांना कोणाला शेपूची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी मी शेपूच्या वड्यांची रेसिपी याआधी माझ्या चॅनलवर अपलोड केली, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। आणि त्या शेपूच्या भाजीवरती दोडक्याच्या अशा फोडी घालायच्या आहेत। त्यानंतर त्यामध्ये 4 मिरच्या चिरून घालायच्या आहेत। ह्या मिरच्यांचे बारीक तुकडे नाही करायचे आहेत, एका मिरचीमध्ये 2च तुकडे करायचे आहेत। बारीक तुकडे केले तर दाताखाली येण्याची शक्यता असते। आणि आता ह्या डाळीतलं पाणी काढायचे आणि ती डाळ त्यामध्ये काढून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचे, अर्धा चमचा हळद घालायची आणि ही भाजी व्यवस्थित परतवून घ्यायची। शेपूची भाजीसुद्धा खूप पौष्टिक आहे, त्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण जास्त असल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, शिवाय शरीरातील शुगर लेवल कंट्रोलमध्ये येते। आणि आता ही भाजी शिजण्यासाठी आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि ढवळून झाकून ठेवायची आपण ती भाजी। आणि आता पहा, झाकण उघडून भाजीला छान वाफ धरली आहे। भाजी परतवून घेऊया आणि ह्यानंतर आपण आधीमध्ये अशी भाजी परतवून घ्यायची आहे। मी आता तशीच भाजी परतवून घेतली होती। आता त्यामध्ये मीठ घालून घेऊया, मीठ घालून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर पुन्हा त्याच्यावरती झाकण घालून ठेवायचं आहे। थोड्या वेळाने झाकण उघडून बघा, आपली भाजी जवळजवळ शिजत आलेली आहे। आता आपण त्या भाजीमध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या अशा ठेचून घ्यायच्या आहेत आणि त्या घालायच्या आहेत आणि भाजी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। आणि आता भाजीतलं पाणी सगळं आटलंय, त्याच्यामुळे थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि थोड्या वेळापुरती झाकण घालून ठेवायचं आहे। थोड्या वेळाने बघा, झाकण उघडून आपली भाजी शिजलेली आहे। आता आपण त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालायचे। तेल घालून झाल्यानंतर तेल त्या भाजीला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये आणि 1-2 मिनिटासाठी आपण झाकण घालून ठेवायचे। आपली इथे भाजी झालेली आहे, फक्त तेलाचा कच्चापणा जाण्यासाठी आपण त्याच्यावर झाकण घालून ठेवायचे। हे पहा, थोड्या वेळाने आपली शेपू दोडक्याची मिक्स भाजी तयार झालेली आहे। खूपच छान लागते ही भाजी। ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी शिवाय भाताबरोबरही खाऊ शकता। ह्याच्यात थोडंसं पाणी अजून वाढवलं तर भाताबरोबरही छान लागते ही भाजी। शेपू आणि दोडक्याची मिक्स पौष्टिक भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।